अरे जयंत आहे नुसता काय बसलं उपट सुंब्यासारखं कामं कर काय त्याचं पटकन पीठ मळून घे. मी हो सगळ्यांसाठी चपात्या कर लवकर पीठ मळ. सावकाश सावकाश. अरे नीरज, तांदूळ कसले निवडतोय? त्यात खडे बिडे काहीच नाही आहेत. घाल असेच घाल. अरे पण यात पाणी किती घालायचं? एक बोट मी सांगतो. अरे बोटलातली पकडतोय अर्धी क्वार्टर टाक पाणी. काय करताय आतमध्ये? काय माहिती, थांब मी जाऊन बघून येते. काय ग, फोडणी टाकली असेल. बस. बायाजी, आत्या, आई, काकी, बटाट्याच्या भाजीत बटाटे सालासकट टाकायचे की साल काढून? काय रे? आई सांग ना. तुझ्या काकाला सांग. काय 2 बोटं दाखवायला? नाही रे, श्रीला विचारायला. जायश, तो सगळं काही सांगेल तुला. खरंच ग बाई, खूप गुणी जावई मिळालाय आपल्याला. लग्नानंतर मी श्रीला सांगणार आहे, यांना सगळे पदार्थ शिकव. हो, म्हणजे दर रविवारी आपल्याला सुट्टी. टॉवर मधल्या किचन मध्ये. श्री, हे बटाटे सोलून टाकायचे की असेच? टाकूनच द्यायच्यात ना, मग कसे पण टाक. काका, भाजीत टाकायचे आहेत. येस, सोलून टाकायचं. हो ना? मग तुझ्याकडे वेळ आहे तर दे ना सोलून. सॉरी हा, मी नाही काही मदत करू शकत. अरे इथे प्रत्येकानं आपलं प्रेम स्वतः व्यक्त करायचंय, त्यामुळे मी याच्यात काही करू शकत नाही. मी नुपूरसाठी छान पिझ्झा तयार केलेला आहे. तिला भूक लागली की मी तो तिला बेक करून देईन. ऑल द बेस्ट. चालू दे. चला. तर मी पण नको नको नको, तुम्ही करा करा. ऑल द बेस्ट. बघा, म्हणजे आपण एवढे कष्ट करायचे आणि हा फक्त क्रेडिट घेणार. आणि ते श्रीला कसं मिळणार? सगळ्या बायका बोलत होत्या की आतापासून दर रविवारी पुरुषांना सांगणार जेवण बनवायला. सगळं ह्या श्रीमुळे होत आहे. एवढंच नाही तर लग्न झाल्यावर श्री आपल्याला जेवण बनवायला शिकवणार. काय? सगळं प्लॅनिंग झालंय. प्लॅनिंग? हो, मी ना आता बघतोच त्याचा हा पिझ्झा परफेक्ट कसा होतो ते. तुमचा हात झाला, मी म्हणाले होते ना. मग त्या मी पकडते तुमचा हात. पकड. बघितलं ना, वंशांची प्रार्थना फळाला आली. मी नुपूरसाठी पण प्रार्थना केली आहे आणि ती आजच फळाला पण येणार आहे. फळाचं जाऊ दे बाजूला. आज पुरुष स्वयंपाक करतायत. आपल्या ताटात काय पडणार आहे कोणाच ठाऊक. काय अगं, यांनी पण एकदा ना माझ्यासाठी जेवण तयार केलं होतं. काय सांगता? काय केलं होतं? फोडणीचा भात. ही का डिश आहे? अगं, पण त्याला एक काय चव आली होती माहितीये? त्यांनी स्वतःच्या हाताने घास भरवला होता मला. त्यानंतर दुसरा घास खायची हिंमत नसेल झाली ना तुमची? ती हिंमत ना माडीवरच्या रामूने केली. म्हणजे माझ्यापेक्षा त्यांच्या हातची चव त्याला जास्त कळायची. कोण रामू? अगं, छोटस एवढं कुत्र्याचं पिल्लू होत. अरे देवा, म्हणजे आम्हाला तोही स्कोप नाही. हो ना. हाय. अरे झालं का स्वयंपाक? चला चला, मी पानं घेते. ए बस, आज आपण आराम करायचा आहे. अगं बाई, हो, मी विसरलेच. स्वयंपाक तयार नाहीये, त्या सगळ्यांनी ना खूप गोंधळ घालून ठेवलाय. जाम पसारा केलाय आणि मला पसारा काही मान्य नाहीये. त्यामुळे मी माझ्या पिझ्झाची तयारी केली आणि बाहेर निघून आलो. खूपच फास्ट दिसतेस तू. ये ना, बस ना आमच्या बरोबर पत्ते खेळायला. बस ना. काय खेळताय? 5-3-2. रमी खेळूया. चालेल. ये, ये, बस, बस, ये, बस. ये, ये. अगं विशू, आम्ही पण रोज दोघांशी रमी खेळायचो. मामांजीनी बरेच खेळ रंगवलेले दिसत आहेत. ए मुलींनो, सांगा ना, मी ह्यातला कुठला ड्रेस घालू? एक मिनिट, मी काय म्हणते, जेवताना काहीतरी सांडलं ना तर ड्रेस खराब होईल नवीन चांगला. माझं ठरलं होतं ना, जेव्हा माझा नवरा माझ्यासाठी पहिल्यांदा जेवण बनवेल तेव्हा मी यापैकी कुठला तरी ड्रेस घालून जेवायला बसणार. अगं मग त्यालाच विचार ना. अय्या, तू इथे? हाय मग पिझ्झा? मॅडम, तुमचा पिझ्झा रेडी होता. मॅडम, किंवा राणी सरकार. आउच, कारांना गुदगुल्या झाल्या. अगं बाई, इयरबड्स देऊ का तुला? विजू, अगं तुला नाही कळायची प्रेमातली गंमत. ए नुपूर, तुला भूक लागली की मला सांग. मी त्या पिझ्झावरती असं मस्त चीज घालेन आणि तुला बेक करून देईन. हाऊ स्वीट. ए, माझ्या काकांचा आणि माझ्या पप्पांचा स्वयंपाक झाला का रे? हा. मग तू त्यांना मदत का नाही करत आहेस? नाही, मी त्यांना मदत करणार नाही. त्यांना मदत करणं म्हणजे मला ना चीटिंग वाटतं ग.
नाही नाही ती अटच होती. एक्झॅक्टली. सगळे पदार्थ त्यांना करू देत आणि मग ठरवूया ना कोणाचं किती प्रेम येते. नुपूर तू का नाही एखादा पदार्थ कर श्रीसाठी? नुपूरला फक्त खिचडी येते करता. हरकत नाही. तू कसली करतेस? जिऱ्याची फोडणी असलेली? हा मग आज असे 2 लवंग घाल आणि काळी मिरी. अशी किलर खिचडी होते माहितीये. या चालेल, मी तुझ्यासाठी एकदम किलर खिचडी बनवते. अरे पोह्यामध्ये बटाटा शोधताना कधी स्वप्नात वाटलं नव्हतं रे. हे बटाटे सोलावे लागतात. हे सगळं ना त्या श्रीमुळे होतंय. अरे पण फक्त आजचा एक दिवस, ओनली 1 डे. तुला नुसतं म्हणायला काय जातंय? तुझ्यामुळे ही आमची अवस्था झाली. अरे आपण फक्त नेगेटिव्ह गोष्टींचा विचार करतो यार. एकदा का हे लग्न झालं ना की आपले बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. हा वाडा जाऊन इथे टावर होणार आहे, टावर. हा, आणि त्या टॉवर मध्ये माझ्या मोबाईल शॉपसाठी गाळा. हा शॉप मिळेल तुला. आधी कांदे सोल. त्याच्यामुळे अजून जास्त प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे. अरे गधड्या, डोळे उघडे ठेवून सोल. पप्पा तसं नाही हो. त्या बायकांनी आपल्याला सगळ्यांना कायमचं किचन मध्ये बसवलं तर. मी काय म्हणतो, आपण त्या श्रीचा पत्ता कट करूया का? मी ना त्याच्या पिझ्झा मध्ये लाल मिरची पावडरच टाकतो. मी काळी मिरी टाकतो. टाका टाका, सगळं टाका. काळी मिरी टाका, मिरची पावडर टाका, सगळं टाका. पण हे सगळं खाऊन त्रास कोणाला होणार आहे? नुपूरला. आणि लग्न कोणाचं मोडणार आहे? नुपूरचं. तुम्ही सगळे नुपूरचा प्लीज थोडासा विचार करा, प्लीज. बरोबर बरोबर दादा, हा बरोबर बोलतोय. अरे आपण आपल्या नकटूचा विचार करायला पाहिजे ना. माझ्या नकटूसाठी ना मी म्हणजे आजचा एक दिवसच काय कायमचा आचार्य व्हायला तयार आहे. अरे बघ दादालाही मान्य आहे. अय्या, हे काय? आपलं किचन इथेच होतं ना, कुठे गेलं? हे नकटू, यालाच किचन म्हणतात. हा जोक केला. अरे काय हे, किती पसारा. आम्ही आवरू ना नंतर. तू आवर. बरं, तुम्हाला जे काय करायचं ते तुम्ही दुसरीकडे बसून करा. मला इथे खिचडी करायची. बघितलं दादा, लेकरू आपण हा स्वयंपाक करून थकल्यावर आपल्यासाठी डाळ खिचडीचं प्लॅनिंग करताय आणि आपण काय विचार करत होतो? चुकीचाच विचार करताय तुम्ही. तेच म्हणतोय मी. ही खिचडी मी श्रीसाठी करतेय. चला मी एप्रन घालून येते, तुम्ही पटापट आवरा. काय सूर्यकांत, कळलं चुकीचा विचार कोण करत होतं ते? खिचडी बनवते ह्या श्रीच्या तर आहे ना. मी माझ्या मुलाबद्दल काय बोलाल तर? अरे माझ्या सुरेच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा जरा. एक्झॅक्टली, बाबा करेक्ट बोलतायत. मामा, आपण ना थोडा नुपूरचा विचार केला पाहिजे ना. म्हणजे हा वाडा जाऊन इथे टावर होणारच आहे. नुपूरचा थोडासा विचार करा. थँक्यू. वेलकम. बरं नुपूर, मस्त खिचडी बनवा. श्री एकदम खुश व्हायला हवा. बनवतेस ना? ए माझी रमी लागली. येस. या पण कुणाचाच हात नाही झाला. पहिलावंस तुम्ही वडाला दोरेच बांधा. हे तुम्हाला झेपणार नाहीये. पण श्री तू काही म्हणा, तू खूप छान खेळलास. अगदी यांच्यासारखा. हे पण कधी पत्ते खेळायला बसले ना तर जिंकल्याशिवाय कधी उठले नाही. आणि यांच्यानंतर या घरात कुणी पत्ते खेळायला बसलं ना, कुठलाही पुरुष कधीच जिंकला नाही. सगळे आपल्या खेळांचा हिशोब करत राहिले. नाही पण तुम्ही पण मस्त खेळता. ए श्री, तुझं आणि नुपूरचं लग्न झालं ना की या घरातल्या सगळ्या पुरुषांना सगळा स्वयंपाक शिकव, म्हणजे आम्हाला बरं पडेल. हो हो. ए नाही 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 नाही, हे शक्य नाही. इम्पॉसिबल. का रे, एवढे ढ आहेत का ते? अशातला काही भाग नाहीये. पण मुळात स्वयंपाक करणं ही एक कला आहे. इट्स एन आर्ट. आणि ते असं इनबॉर्न असावं लागतं. तुमच्यात ते स्किल्स असावे लागतात. हे असं शिकून काही होत नाही. बरं, आवड असणं महत्वाचं. आता माझंच बघ ना. बाईसाहेब, तुम्ही कधी गेला स्वयंपाकघरात स्वयंपाक करायला? गाण्याबद्दल बोलतेय मी. ती एक कला आहे आणि माझी ती आवड आहे. सगळ्यांनाच कुठे गाता येतो. नाही पण यांचं खरं आहे. म्हणजे सगळ्या बायका स्वयंपाक करतात आणि त्यांच्या घरातले निमूटपणे ते सगळं खातात. पण म्हणजे त्यांचा स्वयंपाक चांगला असतो असं नाही ना. स्वयंपाक हा उत्तमच असला पाहिजे. एक तर उत्तम करा, नाही तर करूच नका.
नाही पण कधीतरी चुकू शकतो ना. आहा स्वयंपाकात मला चूक चालतच नाही ना. अरे पण कुणी पहिल्यांदाच स्वयंपाक करत असेल तर अपयश ही यशाची पायरी आहे वगैरे असं मी काही मानत नाही. जिंकायचं असेल तर ते पहिल्या पायरीवरच, नाही तर खेळूच नका. आपण नुपूरसाठी दुसरं स्थळ शोधूया. नको नको नाही, मी नुपूरची खिचडी झाली का बघून येते. नको नको आले आले आले. एवढ्या चिठ्ठी व्हायला हवी होती ना. आत्ता झाली ती दुसरी होती ना. नाही आता तिसरी होईल. झाली. नाही नाही, हा आवाज इथून आलाय. काहीतरी साधारण खिचडी सारखं होईल ना. नुपूर ही पॉझिटिव्ह यार. ठीक आहे, ही कोथिंबीर टाक वरून, मग बघ. हो हो. झाली खिचडी. वा नुपूर, तुझी खिचडी खूप कमाल होणार आहे. अगं सुगंध बघ कसला येतोय. नट्टू हा काही मदत हवी आहे बाळा. नाही मम्मी झाली खिचडी. अरे वा. चला आता मी पुऱ्यात तळायला घेतो. हो ए जयंता, ही सगळी भाजी त्या भातात टाकूया म्हणजे मस्त पुलाव होईल. आणि पुलावाचा सुगंध आला ना की सगळ्यांनी ताबडतोब जेवायला या तुम्ही. या 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 रा, काय खमंग वास येतोय. वा वा वा. हा भाताचा नवीन प्रकार आहे. हो, तांदूळ पण अगदी स्वच्छ धुवून घेतले आहेत. छान या पुऱ्या, हिरव्या पुऱ्या. जमतय जमतय. हे बटाट्याचा एक स्पेशल पदार्थ बनवलेला आहे. छान छान. वा आणि पंक्तीला मला वाटलं नव्हतं एवढं सगळं करतील म्हणून. शैला, तुझ्यासाठी उपवासाचे पण पदार्थ आम्ही शिकलोय. हो का. अरे वा 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 वा. छान छान. मला खूप आनंद झाला. म्हणजे एवढा आनंद मला माझ्या लग्नातही झाला नव्हता. आता तू अहो दिसतंय तरी सगळं छान. कसं झालंय. तू हे जेवण जेवलीस ना तर म्हणशील रोज तुम्हीच बनवा जेवण. सूर्यकांत, नेहमी जेवण बनवणार आहेस का तू? काय हरकत आहे रोज जेवण बनवलं तर. हो अरे काय किती टाइमपास चाललाय. माझ्या पोटात गेली ना, मग मला जास्त भूक लागली. वाढायला घ्या. हो जरा थांबा. काय खरंच आज हे असते ना तर खूप खुश झाले असते. माशा घोंगव. लेकांनी स्वयंपाक केलेला बघून ते खुश झाले असते का? उगाच देवानी तोंड दिलंय म्हणून काही बोलायचं. आई साहेब, तुम्हाला काय माहित ते किती रसिक होते ते. बाजू आली 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 आली. डाळ खिचडी तयार आहे. वास मस्त येतोय. बघा बघा माझी नट्टू. लहानपणी मी हिला अशी खिचडी भरवत असे. आज तिने स्वतःच्या हाताने करून आणली आहे. मी ना आता माझ्या श्रीसाठी नेहमी डाळ खिचडी बनवणार. आणि तो माझ्यासाठी पिझ्झा. पण आहे कुठे पिझ्झा. गरमागरम बेक होतोय. झाला पिझ्झा. ऑलमोस्ट डन. एवढ्या लवकर. काही या काय म्हणालस? काही या लवकर. तू पूर्ण वाक्य बोलत जा रे. काही या इतक्या लवकर झाला पिझ्झा श्री. पिझ्झा करायला असा किती वेळ लागतो रे? अय्या, अरे सेम टू सेम माझ्यासारखं यार. काय तू पण पिझ्झा करतोस? अरे आपल्या मोबाईल शॉप मध्ये एखादा मोबाईल आला ना की 24 मिनिटात रिटर्न. गॅरंटी असते का त्याची? गॅरंटी इलेक्ट्रॉनिक्सची कसली गॅरंटी. माझ्या पिझ्झाची ना फुल गॅरंटी. भारतातल्या पहिल्या 5 5 स्टार हॉटेल्सच्या कॉम्पिटिशन मध्ये ना माझ्या पिझ्झाला सगळ्यात बेस्ट पिझ्झा म्हणून अवॉर्ड मिळाला. परफेक्ट पिझ्झा. चला मग माझ्या शॉपला पण परफेक्ट शॉप असं प्राइज मिळेल. कारण यश मीन्स सक्सेस म्हणजे जीत मीन्स यश. श्री आज किती छान वाटतंय. सगळ्या लेडीज बसल्यात आणि सगळ्या पुरुषांनी जेवण बनवलंय. आजच्या दिवसापुरती का असे ना, पण ही आयडियल फॅमिली आहे. मॅडम, युअर पिझ्झा इज रेडी. नट्टू सेम पिझ्झा सारखा. पिझ्झाच येतो. श्री थँक्यू सो मच. आणि दुसरं थँक्यू नाही. आता इथे बस. नाही तसं नाही. म्हणजे किती तेल आहे ह्याच्यात. सगळं तेल सोप केलंय. अहो पण प्रयत्न तर केला ना चांगला त्यांनी. तेल तापण्याआधीच तुम्ही तळल्यात पुऱ्या.
नाही पण ओवा घातलाय ना जावई बापू, त्यामुळे चविष्ट झाली अगदी. जावई बापू मिल्कशेक बघ कसा मी केलाय. साखर जरा कमी झाली. बरं आहे ना उलट, या वयात मला साखर कमीच लागते. ही बटाट्याची भाजी मी केली. लग्नाला तयार झाला असता तर हे करायची वेळ नसती आली तुझ्यावर. नाही नाही, दिसते छान, पण जरा ना बारीक कापायला हवा होतास बटाटा अजून. ओके. सगळ्याच गोष्टींना नावं ठेवतो ना. पप्पा असू दे ना, नक्कीच्या लग्नाचा प्रश्न आहे. आणि तुझ्या गाड्यात हा. नाही, तुम्ही सगळ्यांनी एफर्ट्स घेतलेले आहेत, तुम्ही हे सगळं केलंय, पण खरं सांगू का, कुकिंग इज अन आर्ट. सगळ्यांनाच नाही जमत ते. म्हणजे तुम्ही प्रयत्न केलेत खरे, पण नाही जमले तुम्हाला काही. कळलं लग्नाला. नक्टू बाळा, तू श्रीनं सांगितली होती तशीच फोडणी दिलीस ना खिचडीला? आणि डाळ तांदळाचं प्रमाण पण बरोबर घेतलं होतंस ना? आणि मीठ व्यवस्थित ना? हो. हा, मग काय. खिचडी झालीच असेल चांगली. आमच्या नुपूरची खिचडी आवडली तर नुपूर तुमची. अहो, पण तिने अजून मी केलेला पिझ्झा कुठे खाल्लाय? आवडणार ना, का नाही आवडणार? आणि तसंही पिझ्झा नुपूरचा फेवरेट आहे. हो ना, आणि तुझा पिझ्झा तर अवॉर्ड विनिंग पिझ्झा आहे ना श्रीजू. थँक्यू. टेस्ट कर. नाही, आम्ही सगळेजण पिझ्झा टेस्ट करणार, सगळ्यांनी घ्या. पिझ्झा आवडलाय. जावई बापूंना खिचडी कशी वाटली विचारा. नाही पण जावई बापू, तिला दुसरी संधी द्या ना, आणखीन छान करेल ती खिचडी. नाही, मी आणखीन एक चान्स नाही देऊ शकत. सांगितलं होतं ना, उगाच तुम्ही जबरदस्ती केलीत आम्हाला जेवण बनवायची. काय झालं शेवटी? आय एम रिअली सॉरी, मी खरंच दुसरा चान्स नाही देऊ शकत, कारण हीच खिचडी नुपूरनं उत्तम केली. मग याच आनंदात पिझ्झा का सगळ्यांनी? हा ना हा पिझ्झा. उजवा झालाय. हो, एक्सक्यूज मी, उजवा काय? उत्तम झालाय तो. हा तर या तुम्ही केलेल्या पुऱ्या, किती तेल आहे त्या पुऱ्यांमध्ये. आणि हा मिल्कशेक, साखर नाही दडत्यात. हा बटाटा कसा चिरलाय तो? हा? त्यातल्या त्यात ही खिचडी काय ती बरी आहे. काही का असते ना जावई बापू, आम्ही यांचं जेवण मनावर घेतलंच नव्हतं. तुम्हाला आमच्या नुपूरची खिचडी आवडली ना, आमची नुपूर तुमची. हे नुपूर, खा ना पिझ्झा. गुरुजींना फोन करा, सुपारी फोडायला सांगा. आता सगळं चांगलं होणार आहे. चला, ह्यावेळी तरी तिकीट कॅन्सल करावी लागणार नाही. चला, आता यांची इच्छा पूर्ण होणार. आता टॉवर होणार नाही, काय झालं नुपूर आता? मला पिझ्झा नाही आवडला. पिझ्झा आवडला नाहीये? अगं असं काय त्यात? सगळ्यांना आवडलाय पिझ्झा, तुलाच का नाही आवडला? मम्मी, पप्पांनी पालक पुऱ्या केल्या, थोड्याशा तेलकट होत्या, पण तुला आवडल्या की नाही? काकाने पण मिल्कशेक केला, थोडीशी साखर कमी होती, पण तुला आवडला की नाही? बाई आजी, आई आजी, नीरजने केलेली बटाट्याची भाजी तुम्हाला आवडली ना? यशने केलेला पुलाव आवडला. मुळात मी बघतीये, लहानपणापासून आपल्या घरातल्या पुरुषांनी स्वयंपाकघरात जाऊन कधीच काहीच बनवलं नाही. आज त्यांनी पहिल्यांदा हा इनिशिएटिव्ह घेतला आणि काहीतरी बनवण्याचा प्रयत्न केला, कसं का असेना, पण तुम्हा सगळ्यांना ते आवडलं की नाही? पण खरंच मला हा पिझ्झा नाही आवडला. सॉरी श्री. एवढा नाही, तुम्ही टेन्शन नाही, चांगला आहे. हॅलो, तिकीट कन्फर्म करू नका, पोस्टपोन करावं.
8 दिवसानंतर करा. हां बाय.